नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले MPSC PIQ बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये स्वागत आहे। आज आपण नाही का सर्वात महत्त्वाचा टॉपिक घेणार आहोत, ते आहे म्हणजे मॅथ अँड रिझनिंग। मॅथ अँड रिझनिंग बद्दल आपण काय बघणार आहोत? सर्वप्रथम जे कंबाइंड ग्रुप बी 2024 चा जे पूर्व परीक्षेचा पेपर झाला त्यामधलं मॅथ अँड रिझनिंग किती PIQ रिपीट होते, त्याचा सोर्स काय होता आणि पुढील 25 साठी तुमची काय डायरेक्शन असली पाहिजे, स्ट्रॅटेजी असली पाहिजे, यावर बोलणार आहोत। नक्कीच आजच्या व्हिडिओमधून जे न्यू MPSC ॲस्पिरंट आहे याला सुद्धा डायरेक्शन करणार आहे, नेमकं काय केलं पाहिजे आता या 50 दिवसामध्ये ते सुद्धा तुम्हाला इथं क्लिअर होणार आहे। तर आपण आता काय पाहूया, प्रश्न पाहू आणि त्यानंतर काही ठराविक पॉईंट पाहू की जेणेकरून तुमचं यावर क्लिअरिटी होईल। तर चला तर आता पहिला प्रश्न पाहूया। पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। पहिला प्रश्न पदावरील आलेला आहे, म्हणजे याच्यात प्लस मायनस मायनस प्लस त्यांचा भागाकाराचा अर्थ गुणाकार, म्हणजे हे चेंज करून सांगते आणि आपल्याला ते चिन्ह या बॉक्समध्ये टाका लागते, सर्वांनाच माहीत आहे। आणि इझी प्रश्न आहे, 30 सेकंदच्या आत सुटते, फक्त माहीत असलं पाहिजे। हे आहे पदावली, बॉडेमस मेथडने हा सुद्धा निघते, पण PIQ रिपीट आहे। बघा स्क्रीनवर तुमचा हा प्रश्न आलता, कंबाइंड ग्रुप बी 2023 मेन्सले आलता, तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। त्यानंतरचा बघा आणखी आलता हे PSI मेन 2022 ला सुद्धा आला, हाच क्वेश्चन पॅटर्न आहे। म्हणजे जर तुम्ही पदावली पहिले तुम्ही इझी कोणता टॉपिक घ्यायला पाहिजे, मी सांगणार आहोत तुम्हाला नंतर, हे तुम्ही घ्यायला पाहिजे। पदावली 1 मार्क फिक्स होते याच्यावर, आणि 2-3च प्रकार करा लागते आपल्याला, बस झालं आपलं तिथं। म्हणजे आपण जर जिथं माहिती कमी आहे आणि प्रश्न एक आहे तर आपण ते पाठच पाहिजे आपल्याला, म्हणजे आपल्याला सेकंदात सॉल्व्ह झाला पाहिजे अशी तयारी करा। आणि नोट्समध्ये जास्त पॉईंट लिहायची नाही, 1-2 टाईप लिहायचे असे आले तर बस, त्याच्यावर काहीच नाही, तुमचा नक्कीच कॉन्फिडन्स वाढेल। दुसरा प्रश्न पहा, आपल्याला विचारला होता नातेसंबंधावर। हा क्वेश्चन जे आहे नातेसंबंधाचा, रोहन रामूचा मुलगा आहे किंवा रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि सचिन काकाच्या घरी गेले, पत्नी रोहनच्या आईची बहीण आहे, सचिनच्या पत्नीच्या रोहनच्या वडिलांची नाते काय, नातेसंबंधावर प्री मेन्स प्रश्न आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे। मी तुम्हाला दाखवतो। रिपीट म्हणजे काय म्हणते का, एक तर तसा त्याच टाईपचा क्वेश्चन येईल किंवा काहीतरी बदलून येईल, त्याला आपण म्हणतो PIQ आणि PIQ ॲनालिसिस। नेमकं नाही तर तेच ते, म्हणजे जसं तसं कॉपी होत नाही काही, पण नाव बदल होते फक्त। पण तुम्हाला नातेसंबंध हॉट टॉपिक आहे हे दुसरा। बघा PSI मेन 2021 ला मेन्सला आलेला आहे, तुमच्या स्क्रीनवर आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, ग्रुप C 2024 चा प्रीचा आहे, तुमच्या स्क्रीनवर फोटो आहे, तुम्ही पाहू शकता। म्हणजे दुसरा प्रश्न रिपीट आहे किंवा म्हणजे रिलेटेड आहे। त्यानंतरचा क्वेश्चन बघा, आपल्याला काढका मेघोर आलेला आहे। टॉपिक तुम्ही नाही का लक्षात घ्या, मी काय सांगत आहे, टॉपिकवर प्रश्न आहे, हे तुम्ही टॉपिक नोट डाऊन केले पाहिजे। बघा 6 मजूर 4 दिवसात 9,600 विटा बनवतात, तर 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतात, हा प्रश्न आहे। आणि सोपा बी नाही, परंतु नवीन ॲस्पिरंटली कळत नाही की सोपा आहे की काय, वेळेवर सुटत नाही असे टाईप। तर तुम्हाला बघा, हे समाज कल्याण जी झाली होती याच्या पूर्वी 2023 ची, तिथं आलेला होता। संख्या बदल बघा, मी सेंटेन्स वाचतो, तुम्ही लक्षात घ्या। इथं 4 मजूर 6 दिवसात 9,600 गट्टे तयार करतात, म्हणजे गट्टे तयार करतात किती, 4 मजूर। इथं बघा या प्रश्नात आपल्याला काय म्हटलेलं, 6 मजूर 4 दिवसात किती विटा बनवतात, 9,600। फक्त विटाचा फरक आहे, बाकी त्याने काय केलं, 4चं 6, 6चं 4। तर 18 मजूर 4 दिवसात किती गट्टे तयार करतात, इथं काय विचारलं गणितात, 18 मजूर 2 दिवसात किती विटा बनवतात, सेम आहे, बाकी काय चेंज केलं नाही का नाही। पण सांगायचं तात्पर्य काय, असे क्वेश्चन जर तुम्ही व्यवस्थित केले, म्हणजे त्याच्यावर फोकस केला, तर तुम्हाला तिथं जाऊन नाही का लगेच सुटणार। त्यामुळे आपल्याला नाही का वेळेवर सुद्धा टाइम मॅनेजमेंट होईल आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवसान। हा प्रश्न तिसरा होय। चौथा प्रश्न बघा, डायरेक्शनवर सुद्धा येते, ज्याला आपण दिशाज्ञान असे म्हणतो। दिशाज्ञानवरचा क्वेश्चन सोपा आहे, परंतु तुम्ही करायला पाहिजे, ज्या व्यक्तीने केलं नाही त्यांनी करायला पाहिजे या प्रश्न। तर मी वाचून सांगत नाही, फक्त शेवटून प्रश्न काय होता, घर आणि त्यामधील अंतर विचारलं होतं, तर असा प्रश्न आहे। तर याचा सोर्स बघा, 2024 चा पूर्व परीक्षेचा कंबाइंडचाच प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर बघू शकता। घरापासून किती अंतरावर आहे, शेवटचाच वाचत आहो मी, सेम पॅटर्न आहे। त्यानंतरचा बघा, यशचं उदाहरण आहे, जे आलं तर टॅक्स असिस्टंट 2022। मी 22 टॅक्स असिस्टंट काऊन सांगता तुम्हाला सांगतो मी शेवटी, किंवा किती वर्षाचे पेपर केले पाहिजे आणि कोणते केले पाहिजे ना, ते सुद्धा सांगणार आहे मी। तर म्हणजे नेमका तेच प्रश्न आहे, याच्यावर 3-4 टाईपचे प्रश्न आहे। एक सरळ सिंपल दिली जाते पायथागोरसवर, त्याच्यानंतर शीर्षासनचं एक आहे,
त्यानंतर सूर्यापासून जे म्हणजे प्रकाश पडते, सावली कोणत्या ठिकाणी पडते, सूर्य पूर्वेला उगवतो बा, डाव्या बाजूनं बा सावली पडत असेल तर त्याचं तोंड कुठं राहील, अशा प्रकारचे आहे प्रश्न 3-4. आणि नोट्समध्ये तुमचे 3-4च आले पाहिजे, रिपीट लिहायचं नाही. जर 40 उदाहरणार्थ दिशेवर जर 40 उदाहरण दिली असेल आपल्याला आणि ते आपल्याला 4च टॉपिकवर असेल रिपीट, तर तुमच्या नोट्समध्ये फक्त 4च प्रश्न आले पाहिजे. वेळेवर रिव्हिजन सुद्धा होईल आणि तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की बा मी मॅथ अँड रिजनिंगचा अभ्यास इतक्या इझीपणे लक्षात घेऊ शकतो बा. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपल्याला वेन आकृतीवर विचारला होता. निष्कर्ष निवडा. विधान 1, सर्व मोगरा शेवंती आहे, सर्व शेवंती फुले आहे. म्हणजे इथं विधाने काय, सर्ववर आहे. निष्कर्ष सुद्धा सर्ववर आहे, सर्व फुले मोगरा आहे, सर्व फुले शेवंती आहे. बरोबर आहे. आता याचा सोर्स बघा, टॅक्स असिस्टंट मेन परीक्षा 2017, सर्व फलक खुर्ची आहे, सर्व खुर्च्या टेबल आहे, सर्व खुर्च्या फलक आहे, सर्व फलक टेबल आहे. याचं उत्तर काय माहिती आहे का, दोन्ही चुकीचे. म्हणजे आपण जरी सर्व, हे तर तुम्हाला मांडता येतेच पण लगेच सुटलं पाहिजे, आणि सर्ववाले उदाहरण आले ना दोन्ही चुकीचेच असतात. हे लॉजिक आहे, सेकंदात सॉल्व्ह होते. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रेल्वेवर आलेला आहे. ताशी 80 किलोमीटर वेगाने जाणारे 700 मीटर लांबीची एका गाडी एका प्लॅटफॉर्मला 72 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी विचारली. तर बघा आता तुम्हाला सोर्स सांगतो. क्लर्क मेन 2014, 300 मीटर लांबीच्या आगगाडीस ताशी 78 किलोमीटर वेगाने एक पूल होण्यासाठी 1 मिनिट वेळ लागतो. तर पुलाची लांबी, तिथं प्लॅटफॉर्मची लांबी, इथं पुलाची लांबी किती रिपीट आहे त्याच फॉर्म्युल्यावर आहे. जर तुम्ही अशी PIQ जर वर होल्ड राहिली तर तुम्हाला किती सेकंदात उत्तर निघेल, काही सेकंदातच. त्यामुळे मी आणि क्लर्क मेनचा प्रश्न आहे 2014चा, जे आपण म्हणत असतो ना आपल्याला 5 वर्षाचे प्रश्न करून जायचे आहे. 5 वर्षाचे प्रश्नानं होत नाही काम, कारण की 15 ते 20 वर्षाचे प्रश्न केले पाहिजे, आणि ते सुद्धा टॉपिकनुसार. वैवारी पाहिलं तर वैवारीचेच प्रश्न किती आले ते, त्यानंतर सरासरीवरचे सरासरीचेच बघायचे. म्हणजे हे टॉपिक तुमचा एक क्लिअर होईल. तेव्हा तुम्हाला नाही का गणितावर होल्ड येईल आणि रिजनिंगवर सुद्धा हे चॅप्टर ठेवायचा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, पोलीस भरती सुद्धा आला होता हाच प्रश्न. एक रेल्वे तुमच्या स्क्रीनवर आहे बघा, इथं शेवटचं सांगतो. पुलाची लांबी विचारली आहे. सोलापूर शहर पोलीस भरती 2024चा क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, रेल्वेवरचा प्रश्न आहे. 54 किलोमीटर वेगाने धावणारी ट्रेन 9 सेकंदात एक टेलिग्राफ पूल ओलांडते. तर ट्रेनची लांबी विचारलेली आहे. हा सुद्धा नाही का डिश टीव्हीच्या फॉर्म्युलानच निघते. हे तुम्हाला दाखवतो जो सोर्स. डिश टीव्हीने निघत्या, परंतु पोलीस भरतीत नाही का ऑलरेडी आलेल्या लातूर पोलीस भरती, लातूर जिल्हा पोलीस भरती 2024. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रतिसाद वेगाने एका खांबाला 15 सेकंद त्या रेल्वेची लांबी. हेच प्रश्न आहे, फक्त आकडेमोड बदललेली आहे, मेथड एकच आहे. हा सुद्धा रिपीटच क्वेश्चन आहे, सोपा आहे. हा हे आलाच पाहिजे ना आपल्याला. त्याच्यानंतरचा बघा क्वेश्चन श्रेणीवरचा 3, 6, 11, 18 वर आलेला आहे. तर हा सोपाच आहे, परंतु मी सोर्स सुद्धा सांगतो याचा. 3 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे, 3चा. 6 आणि 11 मध्ये 5चा, मग 7चा, मग समोर कायचा आहे 9चा. म्हणजे इथं 2, 2, 3, 5, 7, 9 अशी श्रेणी समोर चालली. म्हणजे तू 27 ना. तर यानंतर याचा सोर्स बघा, क्लर्क टाईप 2015 मेनचा प्रश्न आहे, किंवा प्रीचा वाटते. क्लर्क टाईप 2015चा मेनचा पाहून घ्यायचा तुम्ही. इथं 1, 6, 13, 22, 33 विचारलं होतं. म्हणजे 1 आणि 6 मध्ये कितीचा फरक होता, 5चा. 6 आणि 13 मध्ये 7चा. 13 आणि 22 मध्ये 9चा. हे असा चालला. मग नाही का मग समोर किती फरक राहील, तर 13चा. म्हणजे इथं तुम्ही लक्षात ठेवा 5, 7, 9, 11, 13, 13, 33, 46. म्हणजे फरक कसा आहे, सेम आहे. हे सांगायचं इझी आहे, परंतु तुम्हाला श्रेणीमध्ये नेमकं आलेले जे प्रश्न संच म्हणजे PIQ आहे ते तुम्हाला पाहा लागेल. आणि तिथं नाही का लॉजिक तुम्हाला कळणार आहे की बा इथं 2चा फरक असते, कधी वर्ग प्लस करून 1 केला जाते, किंवा वर्ग करून -1 केला जाते, कुठं घन केला जाते, कधी नाही का एक आड करून नाही का घेतलं जाते. म्हणजे तुम्हाला तिथे लॉजिक कळते की बा या टाईपचे क्वेश्चन्स किती प्रकारे आपण सोडवता येऊ शकते, ते कोण ठरवते, PIQ तुम्हाला ते 4-5 लॉजिक लावायचे. वेळेवर सुटलं नाही तर स्किप मारायचं, आणि ते सुट्टे सहसा सुटतेच त्याच्यावरून. तर तुम्ही बघू शकता हा क्वेश्चन. आपल्याला विचारलं तर भूषण एक काम 8 दिवसात पूर्ण करतो, परंतु त्याने 10 दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला व उर्वरित काम नीरजने 35 दिवसात पूर्ण केले. तर एकटा नीरज तेच काम किती दिवसात पूर्ण करेल, असा प्रश्न होता आपल्याला. हा क्वेश्चन्स नाही का आपल्याला काढकाम एक कोर्स आहे. हा इझी आहे, परंतु नाही समजला तर मी याचा PIQ दाखवतो तुम्हाला. बघा, राज्यसेवा CSAT
21-22चा पेपर काढचा किंवा 20चा, त्यामध्ये हा दिलेला आहे. इथं मी लिहिण्याचं विसरलो, परंतु तुम्ही चेक करून घ्या. ए आणि बी एक काम अनुक्रमे 10 दिवसात पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु 2 दिवसानंतर बी ने काम सोडून दिले आणि उरलेले काम ए ने पूर्ण केले. तर हे काम किती दिवसात पूर्ण केले? सेम क्वेश्चन आहे, थोडाफार फरक आहे, परंतु मेथड तेच आहे. म्हणजे आपण मागील क्वेश्चन्स कशा प्रकारे आपण केले त्या आधारावर नाही का 24चे असो किंवा 25चे आता जे येणारे आहे तुम्हाला सुटणार आहे, हे नक्कीच बघा. त्यानंतरचा बघा एक आपल्याला वर्तुळा लेखवर प्रश्न आलेला, ज्याला आपण नाही का वर्तुळाखंड सुद्धा म्हणतो. जर एका कुटुंबाचे मासिक उत्पन्न 40,000 असेल, त्या कुटुंबाचे घर, माळे, किराणा माल, प्रवासावर एकूण खर्च किती झाला तर वर्तुळाकृतीचे अवलोकन करून सांगा. याच्यात काहीच करावं लागत नाही. असा प्रश्न आला तर खर्च कशाचा विचारला ते बघून घ्यायचं. इथं घर, भाडे, किराणा आणि प्रवास हे बघायचं, त्याची बेरीज करायची. म्हटलं तर भागिले 360, कारण की वर्तुळ हा 360चा असते म्हणून, आणि गुन्हेला जे त्यांचे 40,000 आहे ना मासिक उत्पन्न असू शकते का खर्च, ते गुन्हेला करून टाकायचं आणि सोडून टाकायचं. झालं उत्तर येते ते. याचा सोर्स बघा, रिपीट क्वेश्चन होता हा मेनचा बघा. ग्रुप सी मेन्स 2023 मध्ये आलेला आहे. 23चाच प्रश्न आहे हा. 24 लिहायला म्हणजे 1 वर्षा पहिलेचा क्वेश्चन आलेला आहे. इथे इमारत बांधकामासाठी नाही का खर्च दाखवलेला आहे, वृत्तालेख दिलेला आहे. त्यानंतर इमारतीचा खर्च एकूण दिलेला आहे 5,40,000. त्यावरून लोखंडासाठी झाली. इथे लोखंड विचारलं, तिथे आपल्याला प्रवास, घरकाम हे 3 गोष्टी विचारल्या होत्या. इथे एकच विचारला. मग काय करणार आपण? लोखंड बघणार फक्त. लोखंड किती आहे? 45,360 घ्यायचं, गुन्हेला 5,40,000. आलं उत्तर. हेच मेथड आहे. किती सेकंद उत्तर निघत होतं? 30 सेकंदाच्या आत सुद्धा निघते. परंतु अट काय? PIQ वर होल्ड असणं माहित पाहिजे. PIQ कशा प्रकारे लिंक करता आले पाहिजे ते सुद्धा समजलं पाहिजे. आणि हे न्यू एस्पिरंट असो किंवा ओल्ड सुद्धा झाले असन आपले जे आमच्यासारखे, त्यांना सुद्धा नाही का कळाले खूप वेळ लागला असं नक्कीच नाही का. माझी भावना कोण समजू शकते? ज्या व्यक्तीने 4 ते 5 वर्षे गेले असन त्यांचे ते नक्कीच कळू शकते की बा PIQ ॲनालिसिस आणि सिलेबस किती इम्पॉर्टंट आहे. कारण की नवीन मुलांना हे समजत नाही, परंतु त्यांच्यामध्ये नाही का जो वेग असतो सुरुवातीचा अभ्यासाचा खूप फास्ट असतो, खूप अडॅप्ट करतात, परंतु डायरेक्शन चुकील्यामुळे योग्य म्हणजे रिझल्ट येत नाही. हे मी उपभोगलं आहे. म्हणून मी नाही का तुम्हाला सर्वप्रथम PIQ घेण्याचं, मी PIQ का घेतली, मी ग्रुप आपलेवाले कंबाईनचे तेच कारण होतं की बा PIQ खूप महत्व आहे. मी माझ्या हर व्हिडिओमध्ये नाही का दर व्हिडिओमध्ये PIQ वरच तुम्हाला सांगतो. PIQ इम्पॉर्टंट आहे. PIQ तुमचं नाही का सक्सेस ऑफ की आहे आणि तुमचं दार खोलणार आहे, हे लक्षात ठेवा. मी नंतरचे व्हिडिओ सुद्धा माझे PIQच राहणार आहे. तुम्ही सुद्धा असंच करायला पाहिजे, हेच बोलायचं आहे. त्यामुळे एक प्रश्न आलता आपल्याला हेवाला कसा नफा तोट्यावर, थोडा वेगळा होता, नाही तर बाकी रिपीट सारखाच होता, परंतु थोडूसा बघा का होता. अ ने ब ला एक वस्तू नाही का म्हणते, अ व्यक्ती आहे, हे बी व्यक्ती आहे. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याला विकली. फक्त इथं काय करायचं होतं, 100 रुपये नाही का गृहीत धरायची होती. मूळ वस्तूची किंमत किती होती? 100 मानायची होती. तर मग 100 मानली आपण. तर येणे काय केलं म्हणते, 10% नफ्याने विकली म्हणते. म्हणजे वस्तू कितीची होती? 100ची, विकली 10% म्हणजे कितीची होती? 110चा. पण फायदा किती झाला याला? 10 रुपये, कारण की मूळ वस्तू होती 100 रुपयाची. हे कळालं तुम्हाला. नंतरचं बघा, ब ने काय केलं म्हणते, तीच वस्तू नाही का, म्हणजे ही वस्तू ब ने तीच वस्तू 10% तोट्याने विकली. होती कितीची वस्तू? ते 110 रुपयाची, पण 10% तोट्याने विकली. पण मूळ वस्तू कितीची होती आपली? 100 रुपयाची. 10% तोटा म्हणजे किती? 90 रुपये. बरोबर आहे. मग गेल्या 16चं कसं होतं? टक्केवारीत होतं. 110 गुणिले 90 भागिले 100. हे 0 कॅन्सल. 11 9 99. आता हे 99 आहे, बरोबर आहे. परंतु मूळ वस्तू कितीची होती? 100 रुपयाची. पण आपण किती दिले त्याला? 99 रुपये. म्हणजे आपल्या इथे 1 रुपया का झाला? फायदा. मग हा फायदा काय करायचा होता? हे 10 रुपये पहिला फायदा, नंतरचा 1 रुपये फायदा, एकूण 11 रुपये नफा. हे याचा आन्सर आहे. असं हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. आता आणखी त्याचा सोर्स घेऊ. हा क्वेश्चन या टाईपनं सोडवायला पाहिजे होता, परंतु नाही आला तरी हरकत नाही. आता आपण यावर्षी ते नक्कीच आपला 1 मार्क फिक्स होईल. आता बघा याचा सोर्स नाही का थोडासा वेगळा म्हणजे होता पूर्वी आलेला, परंतु थोडासा चेंज करून आला होता, त्यामुळे तुम्हाला आपल्याला जमू नाही शकत. एक बघा, वनसेवा पूर्व परीक्षा 2024चा स्क्रीनवर प्रश्न. एका आयताची लंबी नाही का 10% वाढली म्हणते. काय करायचं माहिती आहे का? 10% वाढली म्हणजे 110 घ्यायची, बरोबर आहे. त्यानंतर रुंदी किती वाढली म्हणते? 10% कमी झाली म्हणजे 90 घ्यायची. आणि काय करायचं अशा गणितात? आणि विचारलं आपल्याला आयताच्या क्षेत्रफळामध्ये काय बदल झाला, तर इथं काय करायचं? 1 पॉईंट द्यायचा, इथं पॉईंट द्यायचा. राहिले किती मग? 11, हे 9, 11 9 किती होते? 99. हे 99. हे जी आलेली किंमत आहे ती 100च्या जर वर आली,
100 मधून मायनस करायची. 100 पेक्षा कशी आहे कमी आहे म्हणजे 1% काय होईल इथं तोटा होईल. जर वर असते 100 पेक्षा तर फायदा, म्हणजे उत्तर काय 1% घट. आता हे एक उदाहरण दिलं तुम्हाला. आणखी एक प्रश्न बघा असाच आहे. आता हे 2 चा आला होता, 3 चा आला तर काय करसान तसंच सोडवसान. तुमच्या स्क्रीनवर बघा ग्रुप बी 2023 ला आलता. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले म्हणते. मग लिहायचे 120 बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले. वाढ म्हटलं तर प्लस करायचं, घट म्हटलं तर कमी करायचं. तर किती वाढले 10% म्हणजे 110 आणि 25% वाढले म्हणजे 125 बरोबर आहे. मग फक्त एक दशांश इथे द्यायचं, इथे एक दशांश चिन्ह द्यायचं, इथे एक दशांश. 12 गुणिला 11 हे गुणिला 12.5 बरोबर आहे. तर तुम्ही 12 गुणिला 11 केलं हे ते 11चा वर्ग 121 आणि हे 133 समजा. 133 गुणिला 12.5 केलं तुम्ही तर तुम्हाला भेटते उत्तर 165 बरोबर आहे. हे किती झाले 100 मायनस करायचं, किती राहते 65. मग इथं काय राहील 65 वाढ. म्हणजे हे उत्तर म्हणजे 2 याचं विचारू का 3 विचारू हे विचारलेलं आहे आपल्याला पूर्वी, म्हणून आपण नाही का तिथे चुकलं असेल, तिथं आपलं उत्तरच हे नाही हे बरोबर आहे. परंतु ते थोडं वेगळं होतं. आता तुम्हाला समजलं असेल की आपण कशा प्रकारे सॉल्व्ह केलं पाहिजे होतं आता नंतरचे क्वेश्चन. तर बघा तुमच्या स्क्रीनवर नाही का क्वेश्चन बघा. बहुपदीचा आहे a चा वर्ग वजा b चा वर्ग फॉर्म्युलावर आहे, रिपीट आहे दाखवतो. परंतु हा क्वेश्चन अशा प्रकारे सोडवायला पाहिजे होता. तुम्ही स्क्रीनवर बघा ते 3.49 कॉमन आहे, खाली सुद्धा 0.51 कॉमन आहे. त्याला a मानू आणि b मानू. मग a चा वर्ग वजा b चा वर्ग जे आहे याचं सूत्र काय असते माहित आहे का, a प्लस b a मायनस b हे सूत्र आहे बरोबर आहे. आपण हे सूत्र आता लिहिलं समजा. मग हे a वर्ग वजा b वर्ग हे ठेवून द्यायचं वर, खाली काय a वजा b. मग a वजा b कॅन्सर राहिलं काय a प्लस b. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं होतं 3.49 आणि 0.51 याची काय फक्त बेरीज करायला पाहिजे होती. म्हणजे किती म्हणजे सेकंदात सॉल्व्ह होते. याचं उत्तर काय मग सांगा बरं 4. म्हणजे सेकंदात सॉल्व्ह होते का नाही 15 सेकंदात किंवा 30 सेकंदात. परंतु पी आय आणि याले कोण पाहिजे म्हणता माहित आहे का, बघा तुमच्या स्क्रीनवर प्रश्न दाखवतो. हा प्रश्न आहे ग्रुप सी मेन्स 2023 चा. ग्रुप सी मेनचे बघा किती क्वेश्चन रिपीट होत आहे. इथं विचारलं होतं त्यानं 3.57 चा वर्ग 2.43 चा वर्ग छेदात तेच किंमत आहे कॉमन आहे. हे सुद्धा असाच प्रकार प्रश्न काढायला पाहिजे होता. म्हणजे याचं उत्तर काय येत होतं मायनस मायनस कट प्लस. म्हणजे रिपीट क्वेश्चनचं प्रमाण बघा किती आहे. त्यानंतरचा बघा हो. चला आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू जे आपल्याला नाही का भूमितीवर आला होता. चौरसाकृती किती फरशा लागतील, 18 मीटर लांबी 12 मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी 30 सेमी बाजू असल्या चौरसाकृती किती फरशा लागतील. सोपा आहे तुम्हाला बघा कशा प्रकारे पोलीस भरतीत रिपीट आहे. ज्यावेळेस आपल्याला फरशा काढा म्हटलं तर फरशा काढण्यासाठी काय करायचं, फरशा लिहायच्या बरोबर. हे लिहायचं इथं सांगत आहो. लांबी गुणिला रुंदी घ्यायची, क्षेत्रफळ वर लिहिला जाते, मी डायरेक्ट लांबी गुणिला रुंदी लिहिता. आणि बाजूचा वर्ग कारण की चौरसाचा क्षेत्रफळ आहे बाजूचा वर्ग. मग हे एवढं लिहायचं. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं मीटर मध्ये आहे की सेंटीमीटर मध्ये आहे. मीटर मध्ये जर दोन्ही असेल तर सेमच घ्यायची मग काही करत नाही. पण एक मीटर मध्ये आणि दुसरं सेंटीमीटर मध्ये आहे तर 100 न गुणा लागते कारण की सेमी मध्ये करण्यासाठी. तर वर बघा 18 मीटर घेतला आपण गुणिला 12 मीटर आहे आणि खालचं किती आहे सेमी आहे 30 सेमी. आणि बाजूचा वर्ग आहे म्हणजे बाजू किती वेळा येईल 30. परंतु हे सेमीत आहे याला सेमी करून टाकायचं. मग याला 100 न गुणायचं म्हणजे 1800 होईल, हे 1200 होईल बरोबर आहे सेमी करायसाठी. मग आता याला काटायचं 0 0 कॅन्सल बरोबर आहे. 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18, 12 दोन्ही 24 म्हणजे 2400 आलं उत्तर. हे आता याचा सोर्स बघा, याचा सोर्स बघा कोल्हापूर पोलीस भरती 2024 ला आलेला आहे. एका खोलीची लांबी 60 फूट रुंदी 45 फूट आहे. तर 3 फूट लांबी रुंदी असताना किती फरशा जमिनीवर आहे. तर किती आहे बघा इथं आपल्याला लांबी रुंदी दिलेली आहे. इथं काहीच करायचं नव्हतं. 60 गुणिला 45 भागीला 3 गुणिला 3 म्हणजे 3 त्रिक 9 छेदात कारण की 2 वेळा 3 येईल बस झालं उत्तर निघत होतं. म्हणजे बघा हे पोलीस भरतीचे रिपीट क्वेश्चन आहे म्हणून मी म्हटलेलं इथं बघा भूमितीसाठी पोलीस भरती PIQ व्हिडिओ पाहणे हे तुम्हाला सांगणार आहे नंतर मी तुमच्या स्क्रीनवर आहे. हा चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. त्रिकोणावर आलेला आहे आपल्याला त्रिकोण मोजा म्हणे. थोडीशी कन्सेप्ट आहे तुम्ही बघा. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आला तर सॉल्व्ह होईल. तर बघा हे जे आहे ना ही पहिले आकृती पाहू नंतर ही बघू. हे आपल्याला एक्झाम मध्ये आली. ज्यावेळेस आपल्याला हे आकृती अशी आली तर तिला फक्त नंबरिंग द्यायची 1 2 3 4. 4 दोन्ही फक्त याची दुप्पट करायची. 4 दोन्ही किती होईल
8. याच्यात किती त्रिकोण आहे? 8. आता हीच आहे बघा इथं, फक्त फरक काय, इथं नाही का एकत्र आलेली आहे, याला म्हणतो आपण जोड. जिथे एकत्र आलं त्याचं कसं करायचं, हे 8 हे 8 हे 8 हे बरोबर आहे, सेम आकृती आहे ना. 8 त्रिक किती होईल? 24. हे 24 आले. परंतु ज्याविषयी एकत्र येते त्याची म्हणजे त्याला मोजायचं किती जोड आहे, इथं 2. मग हे 2 करायचं आणि त्याची काय करायची? दुप्पट. किती होते? 4. हे इथे येईल 28 त्रिकोण, कारण की 24 + 4 28 त्रिकोण येईल. फक्त इथं लक्षात ठेवायचं, इथं फरक काय, या आकृतीत आडवी रेषा नाही आहे. आडवी रेषा झालं तर काय होईल? बदल. म्हणजे एक्झाम मध्ये आला नंबरिंग अशी द्यायची, 1 2 3 4 5 6, याची दुप्पट करायची, साइन दोन्ही 12. हे आले इथं 12 त्रिकोण. इथं किती राहील? 12. इथं किती राहील? 12. इथं किती राहील? 12. इथं किती राहील? 12. कारण की आपल्याला 4 आकृत्या होत्या म्हणून. 3 असते तर 36 झालं असता तसं. आणि आडवी रेषाचं काय माहिती आहे का, हे जोड बघायचे किती आहे. हे 1 जोड, हे 2 जोड आणि हे 3 जोड, बरोबर आहे. या 3ची फक्त काय करायचं? चौपट करायची. इथं 4 त्रिक 12, हे 12 करायचे प्लस किती झाले? हे 12 चौक 48 आणि 12 किती झाले? 60. याचं उत्तर आहे 60. फक्त फरक काय? आडवी रेषेचा, बाकी काहीच नाही. म्हणजे इथं तुम्हाला 2 क्वेश्चन निघाले. हा पोलीस भरतीचा प्रश्न बिन होता. सध्या मी लावला नाही, फक्त मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली, तुम्ही पाहू शकता. आणि त्रिकोणावर आपल्याला प्रश्न आलेले आहे, तुम्ही बघून घ्या. कुठून? जे ऑलरेडी तुमच्या PIQ बुक आहे टॉपिक नुसार, त्यामध्ये बघा. आहे कारण की त्रिकोण सोपे आहे. काही काही हार्डवेने विचारलं तर चालते, परंतु सोपं जरी आलं ना, आलं पाहिजे आपल्याला, ते लक्षात घ्या. घेईन आपण एखादा व्हिडिओ, तुम्ही कमेंट करजा त्रिकोणावर, आयतावर, चौकोन, चौरसवर तुम्ही मला कमेंट करा, तेव्हाच करतो मी ते, नाही तर नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपल्याला विचारला होता वैवारीवर, की विचारलं होतं 5 वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय 34 वर्षे होते. आज रेखा, नेहा, नीरज याचे सरासरी वय 33 वर्ष आहे. 10 वर्षानंतर नीरजचे विचारले आहे. इथं 5 वर्षापूर्वी आणि 10 वर्षानंतर, परंतु सरासरी विचारलं होतं. हे सोपा क्वेश्चन होता, परंतु तुम्हाला याचा सोर्स सांगतो बघा. जशा तसं कॉपी गणित आहे हा. STIMN 2014चा प्रश्न आहे. 17 बघून घ्या स्क्रीनवर. 5 वर्षे आधी A व B यांचे सरासरी वय 15 वर्षे होते. ABC तिघांचे सरासरी 20 वर्षे होती. यावरून 10 वर्षानंतर C चे वय काढा. इथं नीरजचं काढा म्हणते, तिथं C चं काढा म्हणते. फरक एवढाच आहे, रिपीट आहे. म्हणजे बघा रिपीट क्वेश्चन्स किती येत आहे तुम्हाला, मी ते पटवून देण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतरचा प्रश्न बघा. तुमच्या स्क्रीनवर आहे. आपल्याला विचारलं होतं समीरने 360 सफरचंद खरेदी केलेला, हे मुळात किती सफरचंद खरेदी केले. हे थोडंसं आपल्याला अवघड जाऊ शकतो तिथं, परंतु पर्यायाने गेलं तर उत्तर निघत होतं. परंतु हे आपण याला अवघडच पकडू बा सर्वेच बा. म्हणजे मी फक्त रिपीट सांगत आहे, परंतु आता तुम्ही याची तयारी करायला पाहिजे ना नेमकं, की बा मुळात खरेदी नफा तोटा काय हे प्रकरण तुम्ही पाहिले पाहिजे. हा क्वेश्चन्स नाही का थोडा आपण अवघड पकडू आपल्यासाठी. त्याच्यानंतर हे रेल्वे म्हणजे विचारला होता किती प्रवासी स्थानावर B उतरले. हे सुद्धा नाही का आपण टप कॅटेगरीमध्येच पकडू 2. परंतु आता तुमचा हे अभ्यासाचा भाग आहे. तसं ते पर्यायाने गेले असते तुम्ही तर थोडा टाइम लागला असता, त्यामुळे नाही का आपण वेळेवर ते सोडू शकत नसतो. त्यानंतर बघा आपल्याला विचारलं होतं डायरेक्ट विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. आता याच्यात तुम्ही नाही का सर्वप्रथम प्रश्न वाचायला पाहिजे की बा विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणाला मिळाले. तर त्यावरून तुम्हाला नाही का पर्याय एलिमेंट करून जाता येत होतं. तर मी सोडू शकतो, परंतु सध्या वेळ खूप झालेली आहे त्यामुळे मी ते घेत नाही. तुम्ही ते पाहून घ्या, परंतु त्याचा सोर्स सांगतो मी तुम्हाला. एक आपल्याला बैठक व्यवस्था तसंच विचारलं होतं, कोणते 2 शेजारी नाही, त्या टाईपचेच क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही स्क्रीनवर बघा. एक विचारला होता आपल्याला टी हा कोणता विषय शिकवतो. म्हणजे आपण ते बैठक व्यवस्था असो किंवा सर्वात जास्त क्रम, कमी कोण शिकवते, जास्त कोण शिकवते विषय, हे असे आलेले आहे PIQ. तुम्ही हे पाहून घ्या. आपण नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन पाहूया. पण 150 ते 500 या संख्यामधील किती संख्येने 11ने भाग जातो, थोडीशी माहिती सांगतो आणि प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होईल. मग हे बघा 150 ते 500च्या दरम्यान म्हटलं आपल्याला 11ने भाग जाणारी. 150 जाते का 11? नाही. त्याच्या समोरची घ्यायची, ती आहे 154. 154 हे 11ची कसोटी सुद्धा माहित आहे. एक आड करून जर बेरीज जर केली आपण, हे 1 आणि 4 5, 5 - 5 केलं तर 0 येते. 11ची कसोटी काय सांगते, एक आड करून नाही का त्यांची बेरीज 0 आली पाहिजे किंवा 11ने भाग गेला पाहिजे, तर हे 11 जाते. याच्या समोरची कोणती आहे
तर 495, 4 आणि 5 9, 9 - 9 0 येते, म्हणजे 11ची कसोटी आहे असं लक्षात ठेवते. परंतु तुम्हाला 11ने भाग जाणार घ्या लागेल त्याच्या अलीकडची. इले जर तुम्ही 11ने भागलं त्याचे उत्तर येते तुम्हाला जवळपास 14 आणि याचं उत्तर येते 45 भाग दिला तर याचं मायनस करायचं, जे उत्तर येईल ते तुमचं आन्सर. हे 31 उत्तर आहे. आता याचा आपण नाही का सोर्स पाहू. याआधी आला होता का STI प्री 2013 आलेला आहे स्क्रीनवर बघा तुमचा, ते सुद्धा पाहू आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करायचा. तर 4ने पूर्ण भाग जाणारी 3 अंकी संख्या, सर्वात पहिली 3 अंकी संख्या पाहायची कोणती आहे, 100 आहे ना सर्वात पहिली. त्याच्यानंतर लास्ट 3 अंकी कोणती आहे, 999, कारण की याच्यानंतर 1000 आहे. याच्या आधी 99 ती 2 अंकी बनी, हे 4 अंकी हे आहे आपल्याला कळलं. परंतु आपल्याला काय विचारली, 4ने पूर्ण भाग जाणारी. तर 4ने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे काय आहे, कारण की 100ला जाते 4ने, मग इथे येईल 25. बरोबर आहे. जर नसती तर समोरची घेतली असती. आता याच्या आधीची घ्यायची 4ने भाग जाणारी संख्या, तर याच्या आधीची कोणती आहे, तर 996 आहे. हे पाहून घ्या, भागिले 4 याचं किती येते. जर तुम्ही याला भाग दिला तर याचं उत्तर येते जवळपास 249. हे लक्षात ठेवा. हे जर तुम्ही मायनस केलं 25 - 249, उत्तर किती भेटणार तुम्हाला, 24. हे राहील तुमचं उत्तर. म्हणजे हीच मेथड आहे. आता प्रश्न आलेला तेच प्रश्न आहे, प्रश्न आला 13 ले, रिपीट झाला 24 ले. म्हणजे मी काय म्हणतो, आता तुम्हाला इतके मी सोर्स सांगितले, तुम्हीच ठरवा किती रिपीट आले, काय तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. आणि याबद्दल आणखी एक तुम्ही हे लक्षात ठेवा, तुम्ही गणिताचा अभ्यास करताना काय करायचं माहित आहे का, PIQ अनालिसिस बुक आणायचं, कोणाचे असो, अरगडे सर असो की ढवळे सर असो, पण PIQ टॉपिक नुसार कसं, ज्याच्यामध्ये आपल्याला दिशा एकसारखे प्रश्न दिले असं आजपर्यंतचे आलेले, 25 वर्षाचे असो किंवा किती वर्षाचे असो. त्यानंतर आपल्याला वयवारीचे एकसारखे 40-50 दिले असेल, त्यानं काय होते माहिती आहे का, तो टॉपिक एंड होतो आपला आणि नेमकं आपल्याला काय करायचं आहे वयवारीत ते कळतं आणि रिपीट सुद्धा करते. आणि आपण सेकंदात सुद्धा नाही का एक्झाम मध्ये त्याचा म्हणजे आपण सोडू शकतो. जे म्हणतो ना आपल्याला वेळ पुरत नाही किंवा आपल्याला गणिताला टाइम नाही भेटला, हेच त्याची मेथड आहे. हे जर तुम्ही मेथड वापरत नसाल तर नक्की वापरा या 1.5 महिन्यात. ते PIQ अनालिसिस बुक आणा. त्याच्यानंतर तुम्ही बघितले असेल, मी उल्लेख करतो तो टॅक्स असिस्टंट मेन, ग्रुप सी मेन, ते बिन 13, 15, 14 पर्यंत प्रश्न आहे. 17, 21, 23 म्हणजे ग्रुप सी चे प्रश्न रिपीट होतात. तुम्ही ग्रुप सी मग तुम्ही प्रश्न पाहिले पाहिजे कोणते, जवळपास क्लर्क, टायपिंग, टॅक्स असिस्टंटचे, कारण की तिथे जवळपास 40 क्वेश्चन आहे, इझी सुद्धा असतात. आणि तुम्ही नाही का मला प्रश्न विचारला होता किती वर्षाचे प्रश्न केले पाहिजे, GS असो कोणती असो, 15 ते 20 वर्षाचे केले पाहिजे. म्हणून तो मी तुम्हाला 21,000 करून सांगितला. 21,000 आपल्याला इझी करून दिलेला आहे, कारण की त्यांनीच नाही का कलेक्ट करून दिलेला आहे. जवळपास तिथं 25-30 वर्षाचे प्रश्न आहे ते सुद्धा आहे. तुम्ही बघा बरेच क्वेश्चन रिपीट आहे जुनीवाले. हे 21,000 आणि लॉजिक बुस्टर तुम्ही आणा GS साठी. आणि पोलीस भरतीचे सुद्धा क्वेश्चन रिपीट आहे. पोलीस भरतीचे क्वेश्चन काय करायचे माहित आहे का, जे आपल्याला टॉपिक विचारले ना ते सोडवायचे फक्त. आणि त्यासाठी काय करायचं, एक चॅनेल आहे एका सरचं, सुशील कोरे सर, पोलीस भरतीचं आहे, त्यांचं PIQ अनालिसिस त्यांनी टाकलेलं आहे. दर याचं वयवारीचे असेल तर 10-15 असे टाकलेले आहे. म्हणजे तुम्हाला ॲप्रोच येते त्यानुसार तुम्ही नक्की बघा. काही स्पॉन्सरशिप नाही आहे, काही सरचा संबंध नाही आपल्याला, परंतु जे व्यक्ती चांगला शिकवते त्याचं आपल्याला नाही का इन्करेज करणं फार काम आहे. आणि तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. नेमकं काय करायचं हे सरचे पाहायचे, परंतु टॉपिक नुसार. जर तुम्ही उदाहरणार्थ वयवारी टॉपिक केला असेल आपल्या आयोगाच्या याच्यातून, तर तुम्ही वयवारी टॉपिक सरचा बघून घ्यायचा, तुमचा क्लिअर होते 1 मार्क. आणि PIQ बेस अभ्यास यालाच म्हणते, रोज केलं ना तर 1 मार्क फिक्स झाला पाहिजे. हे तुम्हाला ठरवायला पाहिजे. असंच नुसतं वाचत आहो बा, मला हेच कळत नाही की गणितात मी कुठं आहो, हे नाही झालं पाहिजे. डेली जेव्हा जे टॉपिक वाचला त्याच्यात 1 मार्क फिक्स झाला पाहिजे, असं तुम्हाला फील वाटलं पाहिजे ना. हे टॉपिक नुसार करायचं. भूमितीसाठी काहीच करायचं नाही. PIQ नाही का पोलीस भरतीचे नेटवर सर्च करायचं. एक अमोल सर आहे म्हणून, अमोल सर आहे, मी टाकेन लिंक टेलिग्रामवर, तुम्ही बघसा. 2-3 व्हिडिओ पडलेले आहे. हे त्या फरशा गिरजाचा व्हिडिओ त्याच्यातूनच केलेला आहे मी अकावर. मी काही भूमितीचा अभ्यास वेगळा केला नाही. हे तुम्ही पाहू शकता. यासाठी मी तुम्हाला लिंक सुद्धा देईन. आणि किती वर्षाचे घेतले पाहिजे हे तुम्हाला सांगितलं आहे. आणखी तुम्हाला मी बरंच सांगतो, मोठा व्हिडिओ होणार आहे याच्यावर नाही का. मी आता टॉपिक टाकतो की बा तुम्हाला नेमकं गणित आणि IT चे कोणते हॉट टॉपिक करणार आहे आणि तेच करा. आणि त्याच्यावर तुम्ही नाही का जसे केले, जसं पदावली मी म्हटलं, तर पदावली येत असन तर स्किप मारायचं, नाही येत असन तर तुम्ही करायचं, त्याच्यावर क्रॉस मारायचं रोज. आणि कधी बी इझी टॉपिक नुसार नाही का आपण 1 मार्क फिक्स करायचा. इझी म्हणजे काय, हे पदावली झालं, हे श्रेणी झालं, त्याच्यानंतर दिशा झालं. एवढा कॉन्फिडन्स वाढीन ना तुमचं. इझी करून टफकडे गेले ना तर तुम्ही 12-13 मार्क ते इझिली पाडता तुम्ही याच्यात. हे लक्षात ठेवा, टॉपिक नुसार टाकत आहो. आणि मला नाही का मॅथ अँड रिजनिंग मध्ये माझा स्कोर 15 होता यावेळी.
आपलं जे झालतं ना 71.25 होतं त्यावेळेस सांगायचं तात्पर्य हेच आहे. आणि मी खूप चुका केल्या आहे, तुम्हाला निर्देश सांगतो, तुम्हाला सर्वात बेस्ट मेथड सांगलेली आहे मी, हे तुम्ही करायला पाहिजे.